सरत्या वर्षाला निरोप दिला जातो आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागपूर नगरी सज्ज आहे। अशातच नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर रस्त्यावर उतरले आहे। नागरिकांना धन्यवादचे कार्ड ते देत आहे। सोबतच शहरामध्ये कुठले ड्रंक ड्राईव्ह अँड ड्राईव्हचा प्रकार होऊ नये त्या दृष्टिकोनातून नाकेबंदी सुद्धा करण्यात आली। एकंदर काय नियोजन आहे आणि कशा प्रकारे हे धन्यवादचे कार्ड दिले जात आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर काय सांगाल, हे कार्ड देऊन नागरिकांना एक प्रकारे शुभेच्छा देत आहेत? आपण आपलं पेट्रोलिंग आमची चालू आहे शहरामध्ये आणि आम्ही जवळपास 60-70 नाके लावलेले आहे पूर्ण शहरामध्ये। आणि हेतू असंच आहे, एकच आहे की कोणालाही इजा होऊ नये, ॲक्सिडेंट्स होऊ नये, रॅश ड्रायव्हिंग कोणी करू नये आणि लोकांनी नियमांचे पालन केले पाहिजे। तसेच कुठलाही इन्सिडेंट इतर काही घडू नये याच्यासाठी आम्ही लोकांना ॲप्रिशिएट करतो आहे, त्यांचे अभिनंदन करतो आहे आणि धन्यवाद करतो आहे। आणि हे जे कार्ड आहे त्याच्यात आम्ही कोणी सगळे सीट बेल्टचा वापर करतील, हेल्मेट लावून गाडी चालवतील आणि इथं जे हे आमची अपेक्षा आहे लोकांकडून, तर त्या अनुषंगाने जे याचं पालन करत आहे यांना आम्ही धन्यवाद करतो आहे। आणि यांच्यामुळे इतर लोकही ॲप्रिशिएट होतील की बाई चांगलं आम्ही हे करतो आहे आणि इतर लोक पण तसंच करतील। सर नागपूर शहरामध्ये जर बघितलं तर आज 31चा मोठा उत्साह आहे, सर्वत्र पार्ट्या आणि जल्लोष होतो आहे। या दृष्टिकोनातून पोलिसांनी काय नेमके सुरक्षा व्यवस्था केली? बघा, हे एक 31ला सर्वांची अपेक्षा असतात की आपण एन्जॉय करू, खरं आहे आणि एन्जॉय केलं पण पाहिजे, परंतु त्याची एक मर्यादा असतात, त्या मर्यादामध्ये त्यांनी एन्जॉय करायच्या अशी आमची अपेक्षा आहे पोलीस म्हणून। आणि आपल्यामुळे इतरांना काय त्रास होऊ नये हे पण सर्वांनी भान ठेवली पाहिजे। ह्यासाठी आम्ही तुम्ही एन्जॉय करा, आम्ही पण तुमच्या सोबत आहे, तुमची रक्षासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे, परंतु कायदा हातात घेऊ नका याच्याबद्दल आम्ही कडक भूमिका घेतलेली आहे। नक्कीच कायदा हातात कोणी घेऊ नका अशा प्रकारची भूमिका जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे। एन्जॉय सगळ्यांनी केला पाहिजे, सेलिब्रेशन सगळ्यांनी केलं पाहिजे, नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे, मात्र कुठलाही विपरीत प्रकार घडू नये याची काळजीसुद्धा पोलीस घेताना दिसून येत आहे। कॅमेरामन विशालसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।